हाय ज्योती. हाय काय विकायला बरे आहात ना? हाय हाय. संगतीनं माझ्यात येशील काय? संगतीनं माझ्यात येशील काय? माझ्या फिरतीची राणी तू होशील काय? संगतीनं माझ्यात येशील काय? धन्यवाद. वाव. मी गोविंद जोशी. पूर्वी 2000 पर्यंत राजकीय नेते टोपी घालत, आज मी टोपी घातली. परंतु आज आपला 26 जानेवारी 2025चा हे आहे, 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. आपलं गव्हर्नमेंट सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांतीच्याच दृष्टिकोनातून चालू आहे. आर्थिक क्रांती होते आपल्या देशामध्ये. शेतीबद्दल आपले विचार मांडतायत, म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न चालू आहे. वेगवेगळ्या इंडस्ट्री आपल्याकडे चालू करण्याचा अगदी सरकारचा प्रयत्न आहे. वीज निर्मिती चालू आहे. इतर देशांशी आपलं जे चलन आहे, इतर देशांशी आपलं जे चलन आहे त्यामध्ये आपण योजना करत आहोत. आणि आपल्या देशातली 5वी अर्थसंस्था करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे सगळं प्रयत्न आम्ही सरकारला करत आहे. धन्यवाद. सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला, उठा चला, उठा चला, उठा राष्ट्रवीर हो, उठा चला. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. मी शशिकांत शंकर हो. आझाद हिंद सेना की जय हो. मी आझाद हिंद सेनेचा एक सैनिक. हॅलो. हे कपाटातल्या साड्यांचं नाटकला केलं होतं, त्याच्यात मला एक गाणं म्हणायचा चान्स मिळाला. हे खरं गाणं आहे, ते सुशिरा चित्रपटातलं रंजना तिने गायलेली लावणी की मी म्हणायचा प्रयत्न करते. माझं नाव सुनंदा गोखले. मैत्री मध्यभागी पुन्हा पुन्हा बघते. सांगा मी कशी दिसते. याकुणी गजरे हेमंती मोगरा जाई जुई. हेमंती मोगरा जाई जुई. सुंदर दिसत वेया, सुंदर दिसत ते. होई फुलराणी, होई फुलराणी. कुठे जाता म्हणता? मी ना मुलींना शिकवायला निघाले आहे शाळेमध्ये.
अहो दगड नका हो टाकू माझ्या अंगावर. आपल्या मुलीनं शिकल्या पाहिजे, त्यांना शाळेत पाठवा. चिखल फेक नका करू. मी चांगलं काम करते आहे. तुमच्या मुली घरी बसून ठेवू नका हो, आणि त्यांना शिकू द्या. खूप बुद्धिमत्ता असते हो त्यांच्यामध्ये. ऐका माझं जरा. अहो नका हो दगड मारू मला. नको, मी आज सगळं सहन करेन, तुम्ही काहीही करा, पण मी शिकवण्याचं काम थांबणार नाही. ज्योतिबानं मला शिकवलं, मोठं केलं, ज्ञान समृद्ध केलं, म्हणून मी आज उभी आहे. आणि मला माझं स्त्रियांच्या शिक्षणाचं काम केलं पाहिजे की नाही. नका नका हो गोळे टाकू नका माझ्या अंगावर. नको नको कागदाचे गोळे टाकू नका, चिखल टाकू नका. हे पहा, मी अजिबात घाबरणार नाही. तुम्ही मला आत्ता जरी नावं ठेवली ना, तरी पण मी माझं काम करत राहणार आहे. बरं, मी सावित्रीबाई फुले ज्योतिरावांची पत्नी. त्यांनी मला किती मी लहान होते तेव्हापासून मला शिकवलं आणि मला पटलं होतं स्त्री शिक्षणातून महत्त्व. म्हणूनच तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या मुलींना शाळेत पाठवा, त्यांना शिकू द्या. आपल्या इकडे अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या, आणि राणी चंद्रम्मा, दुर्गा राणी, आणि अशा कितीतरी स्त्रिया, यशोबाई आहेत, जिजामाता आहे. एक स्त्री शिकली तर ती सगळ्या घराला उद्धार करते, साक्षरता मान्यता उद्धार करते. मुलं बाळं सांभाळून ती सगळं काही करत असते, आणि खूप सहनशक्ती असते हो तिच्याकडे. ती तुमची घरची कामं करून सुद्धा शिकेल. तेव्हा माझी विनंती आहे की मुलींना शाळेत पाठवा हो, मुलींना शाळेत पाठवा. आले आले 40च्या बायकांनी मन मोकळं व्हावं म्हणून गणपती मंदिरामध्ये मैत्री हा ग्रुप केला होता, आणि त्या ग्रुपमध्ये सगळ्या 40च्या बायकांनी यायचं आपलं मन मोकळं करायला. कोणी ऐकणारं नाही घरामध्ये, संशय येतो, सगळं मीच का सगळं सहन करायचं असं म्हणून मैत्री हा ग्रुप खूप छान केलेला होता. त्यामध्ये सगळ्या बायका मन मोकळं करत होत्या, आणि मग मला जी शाळेची बाई दिसेल मी त्याची मैत्री करायची. अपर्णा सरा. माझं नाव आरती प्रभुणे. मी खान चाची झाली आहे. माझं गाणं एक म्हणणार आहे. झूम के सरसवादे कफन मांगती है ज़मीए वतन. चलो झूम के सरसवादे कफन लहू मांगती है ज़मीए वतन. चलो झूम आजचा दिवस खूप छान आहे, आणि इथे एवढंच व्यक्त करायचं आहे की आपल्या देशासाठी कुठे बळ पाहिजे तर ते आपल्या खांद्यावर पाहिजे, आपल्या बाहोमध्ये पाहिजे, आपल्या छाताडात पाहिजे, आपल्या हृदयात पाहिजे. हे देशप्रेम दाखवण्यासाठी आज मी मीनाताईंनी दिलेल्या थीमच्या अनुसरून 2 गोष्टी केलेल्या आहेत. एक म्हणजे मकर संक्रांत इथून सुरू होते. याला मी आकंठ म्हणत नाही, कारण खालून जेव्हा वरती येतं त्याला आकंठ म्हणतात, याला मी जाखंड म्हणतो. परंतु देशाचा झेंडा वरतीच आहे, आणि हे जे धड आहे बाजीप्रभू देशपांडेंनी, आपल्याला माहिती आहे 18 तास अशी झुंज दिली होती, आणि ती या धडानेच दिली होती. धड आणि हात बरेच जखमा झाल्यानंतर पण त्यांची मला आठवण आली, आणि असं वाटलं की आपण पण काहीतरी काव्य करावं.
माझं नाव अचानक घेतलेलं आहे. हां, तरी मला ते काव्य मिळालेलं आहे. तर कवी लोकांनी बिलकुल जलन करू नका. कोणी असतील, विकास पाटील असेल, प्रफुल्ल साने असतील, सगळ्या कवी कवयित्रीने आणि नितीनबाई, डॉक्टर शुभदाताई, एखाद्या गाण्यावर काहीतरी रचलंय म्हणून तुम्ही मला हिणवू नका. हे आहे आत्ता नितीनबाईंनी केलेलं त्या चालीवर आहे, मेरा जूता है जपानी, आणि ती माझी वेशभूषा आहे. मेरा धर्म है सनातनी, हिंदू संस्कृति जग में बारी, सर पे मकर संक्रांति बरसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा धर्म है सनातनी, हिंदू जग में बारी, सर पे मकर संक्रांति बरसी, फिर भी है हिंदुस्तानी. निकल पड़े हैं महाकुंभ में, ऊपर वाला भरोसे, ऊपर वाला संभाले. देशभक्ति में सिर उठाकर अपना सीना ताने, अपना सीना ताने. अदानी काल से संस्कृति मेरी माँ है, मेरी धरती मेरा सैनिक, मेरा सलाम, तो हम है पूर्ण सुरक्षित. मेरा धर्म है सनातनी. थँक्यू. थँक्यू सर, मस्त, धन्यवाद. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. धन्यवाद. यांचं नाव आहे श्रद्धा भिडे. ओके. मी तीन फुलं राणीमधलं एक छोटासा 5-7 ओळींचं किंवा एखादा कडवं म्हणणार आहे, तर ते सगळ्यांनी बघा. मला माईक शिवाय म्हणावं लागणार. मी देऊ. ठीक आहे. काय मास्टर साहेब, गधडी काय, नालायक, हरामजादी. हा, तुला शिकविल चांगला धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुला शिकविल चांगला धडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर. अरे गटरात झालं तुझं शास्त्र, तुझं मशनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात भरवी शान. शान तुला दाखवतेच रे चोरा, तुला दाखवतेच रे चोरा, तू बघशील, हा बघशील माझा तोरा. ओ हा हा, ओ हा हा, how sweet lovely charming beauty हाय. समदे घरतील मंजितचे पाय, पुत्रवाणी घोळत गोंडा, तर ना पोरांचा दारात लोंडा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय दिलीप. मंजूबेन केम छो, हाऊ डू यू डू, कम फॉर हँगिंग गार्डन. हे आय बेग युअर पार्डन. कोणी आणतील सिल्कची साडी, कोणी घेतील मोत्याची कुडी, कोणी घालतील फुलांचा सडा. तुला शिकवील चांगला धडा. खूप छान झालं ताई. खम्मा घडीची खम्मा 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 घडी, मैं मारवाड़ से आई हूँ, हमें सगळा मिलन है ना. बहुत 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 शुक्रिया. माરું नाम सुरेखा कौशलिया, मैं मारवाड़ राजस्थान से आई हूँ. मारो राजस्थान को गाना मैडम है ना, गाने से गाने. मारो देश मारवाड़
पहाड़ ना कोई बरसाते धार मारो देश मारवाड़ सबसे न्यारो ओ प्यारो 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 ओ घूंघट वाला। अरे वाह। मैं लाल बहादुर शास्त्री आपकी जनता का सेवक आपके इस परिवर्तन तिरंगा केंद्र में आए हैं और मुझे जनाने जो संगीत के लिए मैं आपका शुक्रगुजार हूँ। मैं लाल बहादुर शास्त्री आपको जनता को आश्वासित करता हूँ कि आपकी सीमा की सुरक्षा आपके साथ सब जनता को मिलकर करना है और उसमें मेरा भी हिस्सा होगा। आपको मालूम है कि आपने जो आपने स्वराज्य लाया है वो स्वराज्य अपने को कायम रखने के लिए अपनी सीमा मजबूत करनी है। अपने जवान इसके बहुत प्रयास करते हैं और उसके साथ ही अपने किसान भाई जो है वो अनाज की जो है वो उत्पत्ति क्यों करे कि हम दूसरे देश से कोई वो मंगवा ना सकेंगे। इसलिए इस परिस्थिति में मुझको लगता है कि मैं तुमको दो नारे देना चाहता हूँ। एक है जय जवान और दूसरा है जय किसान और दोनों को मिलकर तीसरा होगा जय हिंद। मैं आशा करता हूँ कि ये नारे मेरे पीछे आप दोहराओगे। 3 बार जय जवान, 3 बार जय किसान और उसके बाद जय हिंद। जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद। त्या जवानातील मी एक सादर करू इच्छितो की त्यांचा आनंद काय असतो। तुम्ही पण मला साथ द्या। ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश के यारों, इस देश के यारों क्या कहना, इस देश के यारों क्या कहना। यह चौड़ी छाती वीरों की, यह भोली शक्लें वीरों की, यह रखते रांझे, यह रखते रांझे हीरों की, मस्ती है दिल झूमती है। दिल भर के लिए दिलदार हैं हम, दुश्मन के लिए तलवार हैं हम। मैदान में अगर हम डट जाए, मुश्किल है पीछे हट जाए। भारत माता की, भारत माता की जय जवान। भारत माता की जय। वेद मंत्र वंदे मातरम। मी वरचा आवाज त्यामुळे मला आवाज मंत्र
वंदे वंदे मातरम वंदे वंदे माऊलीच्या तृप्ततेचा यज्ञ झाला भारती त्यात लाभो जीव देती जीवितांच्या आहुतीनी सिद्ध केला वंदे वंदे मातरम वंदे वंदे शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की या गर्जना ऐकताना माझ्या मनात एक दिवस सोबतामध्ये जिजाबाई आले आणि जिजाबाई म्हणल्या की आजकाल तुमच्या त्या आधुनिक सगळ्या लोकांमध्ये तुम्ही एकच गोष्ट सांगता की आता परत शिवाजी आला पाहिजे. त्याने जसं मराठ्या राजांना स्वराज्य मिळवून दिलं सुराज्य निर्माण केलं तसे निर्माण करणारे शिवाजी आता तयार झाले पाहिजे. पण तरुणी म्हणतात की हो शिवाजी तयार झाला शिवाजी जन्माला आला म्हणजे पण तो माझ्याकडे नाही माझ्या शेजारचा यायला झाला पाहिजे. म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की अगं बायांनो तुम्ही पहिल्यांदा शिवाजी जन्माला येण्याच्या अगोदर माझ्यासारख्या वागणं जिजाईच वाटली तुम्ही जिजाई झाला तर शिवाजी महाराज जन्माला यायला काय वेळ लागणार आहे. एक तर आता आपल्याला सुराज्यानंतर स्वातंत्र्यही मिळालेलं आहे. सध्या आपण खूप छान स्वप्न बघतोय आपल्या देशाची. तर तुम्हीच आता जिजाई झालात तर अनेक शिवाजी महाराज जन्माला येतील आणि मग जगामध्ये आपल्या भारताची पताका मोठ्या अभिमानाने फडकत राहील एवढंच माझं स्वप्न आहे. धन्यवाद. जय हिंद की सेना जय हिंद की सेना जय हिंद भारत माता की जय. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल जाओगे तो इसलिए सुनो ये कहानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. भारत माता की जय. मंडळी आज सगळीच गडबड झाली. कालचं जागरण सकाळचा कार्यक्रम घरी जायला वाजले 3 आणि घरी गेल्या तर जागरणामुळे आली झोप आणि गडबडून जाती झाली तर वाजले 4:30. अरे च्या म्हटलं आपल्या दिलसरा विरंगुळामध्ये आज कार्यक्रम आहे संक्रांत आणि 26 जानेवारी हो ना सर. तर आता संक्रांतीची काळी साडी तर नेसली आहे पण त्या यायच्या गडबडीमध्ये तिळगुळ मात्र आणायची विसरली. सॉरी हो मीनाताई. मग आता आणला नाही तर शब्दरूपी तिळगुळ झालेल ना. मंडळी तिळगुळ आणायची विसरले पुढच्या भेटीत नक्की तुम्हाला वड्या खायला मिळेल. आज माझ्या शब्दरूपी तिळगुळाचा स्वीकार करा. शब्दरूपी तिळावर घातला भावनांच्या साखरेचा गोडवा. शब्दरूपी तिळाला दिला भावनांच्या साखरेचा गोडवा. त्यातून उदयाला आला विरंगुळाचा हलवा. त्यातून उदयाला आला विरंगुळाचा हलवा. विरंगुळाने दिला प्रत्येकाला दिलासा. विरंगुळाने दिला प्रत्येकाला दिलासा. त्यातून जन्माला आला एक एक कलावंत तारा. त्यातून जन्माला आला एक एक कलावंत तारा. आपण पाहिलेच आतापर्यंत सगळे किती तारे इथे नवीन नवीन उदयाला आले होते. श्रेय सारे खानोलकर सरांसह मीना विकास सुप्रिया
श्रेय सारे खानोलकरांसह मीना विकास सुप्रियाला तिळगुळ घ्या शब्दरूपी आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या शब्दरूपी आणि गोड गोड बोला. ऐन वेळेला सुचलेले मी जे बोलणार आहे ते पूर्वीचा एकतर आपला मेहमूद हैदराबादी हिंदी जो बोलायचा त्या ह्याच्यात मी 1.5 मिनटं बोलणार आहे. म्हणजे अरे 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 क्या करना, घर में सब बीमार है, पेट में दुख रहा, क्या क्या हो रहा. हाँ चलो अपन सब डॉक्टर के पास जाएंगे. सब मिलके डॉक्टर के पास जाते. डॉक्टर के पास गए तो डॉक्टर बोलता तुमको क्या हो रहा. वो बोल रहा मेरा पेट दुख रहा, मेरे को चक्कर आ रही, मेरे को कैसा तो भी हो रहा. डॉक्टर उसको बोलते घर में जा और तू तुम्हारे घर के लोगों की थोड़ी थोड़ी यूरिन लेके अलग अलग बाटली में. ये जाता घर में और सबकी यूरिन एक बाटली में लेके डॉक्टर को लेके आके देता. डॉक्टर कुछ बोलते नहीं, उसको बोलते शाम में आ. वो सब यूरिन चेक करते और वो यूरिन चेक करके उसको बोलते देखो बोले मेरे को ऐसा लग रहा था कि तुम्हारे घर में किसको तो भी डायबिटीज है, लेकिन किसको भी डायबिटीज नहीं है तुम्हारे घर में, सब अच्छे खासे है. इसको इतनी खुशी होती इन्हें जल्दी से फोन अपने घर में करता, अपने घर में फोन करके बोलता देखो सुनो अपने घर में किसको भी डायबिटीज नहीं है, कौन सी भी बीमारी नहीं है. डॉक्टर बोलते अरे ऐसा कैसा. हाँ एक बाटली में लेके आया और बोल रहा किसको भी कुछ भी नहीं है. त्याला विचारतात डॉक्टर तू असं कसं सांगतोय. तो म्हणतो डॉक्टर जी मैं सबकी थोड़ी थोड़ी एक बाटली में लेके आया, इस वक्त मैं ऐसा बोला. पेपर वाचता आता झोप लागते मला. अरे हे काय सगळीकडे चकचकीत दिवे, कारंजी. अरे हे काय सुंदर सुंदर सुंदर. हा मी आहे तरी कुठे या मी स्वर्गात आहे की काय. मी एवढं पुण्य केलं आणि मी स्वर्गात आले. वा काय या नद्या. अरे बाप रे काय अत्तराचे कुठे सगळं. हे पण इकडे आले. ऐका ना ते आपले माझ्याकडे ओळख का दाखवत नाहीये तेवढी. अहो मी आलीये. हा काही एक्सप्रेशन नाही तुमच्या चेहऱ्यावर. असं काय चला इथे तुम्ही घर तयार केलं असेल ना मग आपण आपल्या घरी जाऊया ना. अगं तू काय वेडी बिडी आहेस का. मला आता तू इथे मी येऊन भारी वर्ष झाली नाहीयेत म्हणून मी तुला ओळखलं, नाहीतर मी काही तुला ओळखलं नसतं. हो इथे सगळी सारखी, फक्त इथे विहेरायचं बागडायचं. तुम्ही फुलांवर बसू शकता, हे आता सगळा आस्वाद घेऊ शकता तुम्ही. हा काय अगं कंटाळा कसा येईल इकडे. कंटाळा जर आलाच तुला ना तर तू पृथ्वीवर परत जा आणि तिकडे हे करा काय तिकडे जाऊन जन्म घ्या परत. आणि परत जन्म मृत्यूचं पापपुण्याचं परत सगळं करा. पाप असलं तर नरकात जा, पुण्य असलं तर स्वर्गात जा. मी बाई स्वर्गात आले आणि तुम्ही पण स्वर्गात, मी पण स्वर्गात. नको आपण ओळखू दे एकमेकाला, पण आपल्या आत्मे आहेत ना इकडे. दिलासा के यहाँ पर 100 करोड़
भारतीय वासी जो बैठे हैं, मैं आज एक खुशी की बात कहना चाहता हूँ। जो गरीब इंसान है और किसानों के लिए मैं कर्जा माफ़ी करके, लाड़की बहन है मैं हमारे, उनको 3000 रुपये महीना जारी रहेगा। और जो पेंशनर्स या रिटायर मेरे भाई लोग हैं, उनको भी 5000 रुपया का ऐलान मैं करता हूँ। मेरे दिलासा के देशवासियों, मैं ये भारत के लिए बहुत बढ़िया अच्छा एक भारत बनाना चाहता हूँ। और ये कह के मैं मेरा भाषण बंद करता हूँ, यहाँ पर रजा लेता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। और मेरा नाम है महेश रामनाथ वैजापुर। કેમ છે? મજામાં છે? सब મજામાં છે ना? सब મજામાં છે ना? તમે કેમ છો? હા, અને બી બધા મજામાં છે. मैंने कहा केम छे, केम छे, केम छे, उसने बोला एम छे, एम छे, एम छे. नींद नहीं आती है रातों में, मुझे तो प्रेम छे, प्रेम छे, प्रेम छे, प्रेम छे. ये तो प्रेम छे, प्रेम छे, प्रेम छे, प्रेम छे. मुझे पहचाना का? मैं तारक मेहता में होती है ना, वो दयाबेन है, दयाबेन. हाँ, दयाबेन बोलते हैं मुझको. हाँ, तो मैं क्या बोलती है, मैं अभी पीवी के ग्रुप ज्वाइन किया है मैंने. हाँ, बहुत मजा आता है पीवी के ग्रुप में काम करना, उधर बहुत अच्छा लगता है मुझे. मैंने टप्पू के पापा को बोला, ये देखो तुम भी आना पीवी के ग्रुप में, कितना मजा आता है, कितना मजा आता है. मैं इधर गाना गाती है, नया नया स्टाइल करती है, वो फैंसी ड्रेस में काम करती है.